अवघीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या अवघीत पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखील या अवघी या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखील या किंवा पुंडलिका दृष्टी देखील या अवघीत पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखील या तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या अवघीत पापे गेली दिगांतरा अवघीत पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखील या पांडुरंगा करू प्रथम नमन बोला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम कृपादाने कथेचा विस्तारू यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बापुटा विना वाजवा बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर सहजविले उदकी वया तुम्ही रक्षिल या निज सत्ते निळामणे धराल हाती तरी द्यालमती निरूपमा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर अवघीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या अवघीत पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखील या श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून उठून जा भाई चंद्रभागा दर्शनाचं फल किंवा महत्व पंढरी क्षेत्र पाहण्याचं किंवा दर्शनाचं महत्व पुंडलिक दर्शन मग त्यांना पाहण्याचं महत्व आणि पांडुरंग परमात्मा त्याच्या दर्शनाचं फल या अभंगातून सांगतात देखिलिया 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 आणि देखिलिया असं 4 वेळा आलं शास्त्रार्थ असा आहे की परमसत्य मुखातून प्रतिपादित करीत असताना खरे 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 त्रिवाच्या उत्तरे खरे त्रिवाच्या उत्तरे खरे त्रिवाच्या उत्तरे
त्रिकालाबाधित परमसत्य आपल्या मुखातून बाहेर प्रगट करताना त्याला 3 वेळा म्हणण्याची शास्त्राची परंपरा आहे. म्हणून एखादी वस्तू आपण बाजारात विकायला नेली तर ते निलाव करत असताना निलाव पुकारणारे असतात ना, त्याला आपल्या मराठी भाषेत दलाल म्हणतात आणि इंग्रजीमध्ये एजंट म्हणतात. आता आपल्या संप्रदायात सुद्धा ती एजंटगिरी शिरलेली आहे, एजंट. मग ते निलाव पुकारताना महाराजांचं मग तुका म्हणे माल आणि माझा खरा हा विठ्ठल. म्हणून खरे 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 त्रिवाच्या उत्तरे पाहावं लागतं. असं कुठं त्रिवार उच्चार आहे का? तर सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणो निशुळ पाणी जपत आहे वारंवार. बोला पाणी जपत आहे वारंवार म्हणो निशुळ पाणी. पुढे आणि पुढे खरे 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 त्रिवाच्या उत्तरे असं सादृश्य कुठे आलंय? सत्यसाचे खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून परमसत्य त्रिकालाबाधित परमसत्य आपल्या मुखातून त्याचा उच्चार करताना 3 वेळा म्हणण्याची शास्त्राची परंपरा आहे. इथे 4 वेळा म्हटलंय. परमार्थ क्षेत्रामध्ये जास्त केलं तर चालतं, पण आपली हिंदूची परंपरा आहे. तुका म्हणे मापन खरे आणा माझे बाप. आमचं मराठी माप असं आहे, काही लोकांचं माप वेगळं, पण मराठी माप सांगतो. कडब्याचं माप 100 पेंड्या 6 पेंड्या टाकायच्या. काही भागातलं सांगा पंढरपुरी माप आमचं सांगतो, सोलापुरी माप 6 टाकायचे. आंबे 100 दिले की 24 वर द्यायचे. माप 100च धरायचंय. तुका म्हणे माप. आता मापाचा प्रकार आहे. पूर्वीच्या काळामध्ये माप असायचं. माप शेर, मापट, चिपट, निळवं, कोळवं, आदली आणि पायली, धडा, पासरी. आता माप बुडाली आहे का कुठं? प्रमाण अहो उभारलं ते उभारलं तिथं. नाही नाही तिकडे सारखं व्हायचं, इकडे नाही. बॅटरीमध्ये असं अलीकडे घेतात का? विठाला 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 पूर्वीच्या काळात काय लोक मिरच्या विकायचे. तुकोबराजी सुद्धा मिरच्या विकल्या विकल्या असं आम्ही चरित्राच्या माध्यमातून ऐकतोय. तर मिरच्या विकणाऱ्यांनी काय करायचं, ज्याच्यामध्ये मिरच्या भरलेल्या असतात त्या पारड्याला घोड्याचा केस बांधायचा आणि तो आपल्या अंगठ्याला बांधायचा. घेणाऱ्याला दिसत नसतो. तसं तुम्ही करू नका. मिरच्या तर घालायच्या, पुन्हा बी घालायचे त्याच्यात आणि ते खाली ओढायचं. ते माप वेगळं. आता ते झालं वजन काटा. वजन काटा पूर्वी नव्हता. मग काय होतं, ते ढीग घालायचे. जाऊ द्या, मापानं ज्वारी द्यायची. जसं बाजार असतो आठवड्याचा, त्या आठवड्याच्या बाजारामध्ये काही शेतकरी वर्ग धान्य विकायचे आणि माल आणायचा. ही परंपरा होती. पैसा कमी होता. मग काय करायचं, दुसऱ्याचा माल घेताना माप वरून ठोकायचं, म्हणजे खाली असं झालं पाहिजे, आणि आपला देताना खालून ठोकायचं. त्याला खरं माप म्हणत नाही. महाराजांचा एक अभंग आहे, त्याचं शेवटचं ग्रहण आहे. तुका म्हणे माप
खरे आना माझे बाप उभे केले विठेवरी आणि पेटई नाम पंढरी. त्या पंढरीचं महत्व, पंढरीचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. अधिक वारी आहे. मल मास श्रीहरी परमात्मा पंढरीरायानं पवित्र केला. तो नाराज झाला होता, रुष्ट झाला होता, रुसला होता, त्याला राग आला होता, आपल्या उद्धाराची त्याला काळजी लागली होती. पण भगवंतांनी विचार केला, कारण शरण जो येतो त्या शरण आल्याचं दुःख निवारण शास्त्रार्थच आहे. पाठीशी घालून राखे दिना पार पुण्या नाही त्या भूषणा. तुकोबराय म्हणतात, ऐके नारायणा वचन हे कशातल्या परप्रमाणारी. ऐक पांडुरंगा एक मात काही बोलणे आहे एकांत. आम्हा जरी तारील संची तरी उचित काय तुझे. उसने फेडिता धर्म तो कोण. अधिक मास श्रीहरीला शरण आलेले आहेत. अधिक मासाचं दुःख भगवंतांनी निवारण केलं. कारण भगवंता मला क्षयमास म्हणून कोणी विचारत नाही. माझी प्रतिपदा चालू झाली, अधिक शुद्ध प्रतिपदा चालू झाली, मलमास शुद्ध प्रतिपदा चालू झाली, तर्पण बंद, स्नान बंद, दान बंद, खाणं चालूच आहे, खाणं चालू आहे, पण हे बंद. काही काही लोकांची ही अंधश्रद्धा आहे महाराज. नवरात्र आल्यानंतर आईसाहेबाची स्थापना केली, घटस्थापना. घटस्थापना तर घट म्हणजे प्रभूचं स्वरूप आहे. घट कलशस्य मुखे विष्णू आणि ती कडेला जी आपण ती माती असते त्याच्यात धान्य पेरतो, ते पृथ्वी मातेची पूजा आहे, ती धान्याची पूजा आहे. आपण त्याच्यापासून जगत असतो. हे लोकांना माहीत नाही. करतात, आपलं मागून आली रोड म्हणून करतात. पण काही लोकांची श्रद्धा अशी आहे की घट बसवल्यानंतर इतर देवाची पूजाच करीत नाहीत. का नाही म्हणले 8 दिवस आईसाहेबांची पूजा करायची, इतर देव सुटतात. मग तुमचं खाणं बंद करा. खाणं चालू आहे महाराज. तसं अधिक महिन्यात सर्वच बंद झालं. भगवंताने अधिक मासाची काकुलती, कणव, करुणा ऐकली आणि भगवंताने सांगितलं, रागाला तू राग मानू नको, दुष्ट होऊ नको, रुसू नको, अपमानित होऊ नको. मी तुला माझं पद देतो. माझं पद. शक्यतो आपलं पद कोणी तयार देत नसतात महाराज. त्याला दुसरी नोकरी लावून देतील, पण आपलं पद सोडायला तयार नाही. फक्त संत आपलं पद देतात महाराज. आणि आपले देशी पददासा देव आणि संत आपलं पद देतात, बाकी कोणी देत नाही. आमच्यासारखी महाराज तर कधीच देत नाहीत महाराज. कुठं तरी 4 टाळकऱ्यातलं कीर्तन कर म्हणून तुम्हाला सांगायचं. जास्त समाजातलं मी म्हणतो, जास्त समाज दिसतो जास्त, पण काय करावं. ज्ञानवायाचं प्रमाण आहे, मोघाशाम मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीचे व प्रकृती मोहिनी कृता. काय काय करावे चित्री फळनाथ सेन. तर अधिक मास आहे. आता अधिक मासात काय ती परंपरा आहे जुनी, पंढरी महात्म्य वर्णन करा. आम्ही ऐकत आलो म्हणून म्हटलं आज कुठला अभंग घ्यावा. तर चला, आपण ज्या तीर्थाची वारकरी आहोत, जे तीर्थराज आहे, त्या तीर्थराजाचं महत्त्व त्रिकालाबाधित परमसत्य आहे, ते आपण वर्णन करावं. काय म्हणतात महाराज. अवघीत तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिल्या. चंद्रभागेला पाहिल्यानंतर काय होतं. महाराज म्हणतात सर्व तीर्थ घडतात. एक वेळा पाहिल्यानंतर स्नानाचं पुण्य पुष्कळच आहे, तीर्थ प्राशनाचं पुण्य मोठंच आहे. चंद्रभागेत पुंडलिकाजवळची किंवा इथे कथा कीर्तन केल्याचं पुण्य ते आगळं आणि वेगळंच आहे. पंढरी म्हणजे भूवैकुंठ ब्रह्मतवो दिसत आहे नीट. या हरिदासाची वाळवंट जागरणाची म्हणून करा करा रे शरापती. नटा नटा रे कीर्तन वृत्ती ते नर मोक्षा ते पावती. आई
म्हणायचं बरं. ऐसे बोलती, सूर म्हणजे देव, देव नर बोलतात, पुढारी नाही बोलत. सुरनर ऐसे बोलती. म्हणून पंढरीचं महत्त्व काय आहे तर तुकोबाराय म्हणतात, फक्त चंद्रभागेला पाहिल्यानंतर सर्व तीर्थ घडतात. सर्व तीर्थामध्ये तीर्थामध्ये गेल्यानंतर फक्त स्नान नाही, पहिले तीर्थदर्शन. चंद्रभागेला आपल्या दिंड्या चंद्रभागेपर्यंत सकाळी उद्या गेल्यानंतर प्रथम वंदन करायचे. चंद्रभागेचा हा अभंग म्हणायचा. सकाळी दिंडी वाळवंटात आल्यानंतर घाटावरचा अभंग झाला, समाधीपुढला अभंग झाला, चंद्रभागेजवळ जायचं आणि तिथे हा अभंग म्हणायचा. अवघीच तीर्थे घडती, चंद्रभागेला पाहण्यात येतेच. मग नंतर काय करायचंय, वंदन करायचं, नमस्कार करायचा, वंदन. तीर्थे मस्तकी, मस्तकार तीर्थ, त्याला म्हणायचं वंदन. तुकोबाराय म्हणतात, चंद्रभागेला पाहिल्यानंतरचं इतकं मोठं फल आहे. सर्व तीर्थाचं स्नानाचं फल त्याच्यात प्राप्त होतं. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागेला डोळ्यानं पाहिलं, चंद्रभागा तीर्थ डोळ्यात साठवलं, चंद्रभागा तीर्थात डोळ्यात स्थापत्य केलं, त्याचं स्थान दिलं, तिथे स्थापना केली. अंतकरणात पाप गेले म्हणजे कुठे गेली तर अंतकरणात पाप करण्याची वृत्ती शिल्लक राहत नाही. विठ्ठल विठ्ठल थोडी तरी करायची. याला एक ओवी लक्षात ठेवायची. देवळाच्या का माकळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण कशी कसू 16 वागा. भजनाला कीर्तनाला उतरणी आहे. महाराज सांगतात, चंद्रभागेला डोळ्यानं पाहिल्यानंतर सर्व तीर्थाचं स्नान केलं, सर्व तीर्थाला वंदन केलं, सर्व तीर्थाचं तीर्थ घेतलं, प्राशन केलं. तीर्थ प्राशनाचं फल वेगळं, डोळ्यानं पाहण्याचं फल वेगळं आणि स्नानाचं फळ वेगळं. विठ्ठला विठ्ठला चंद्रभागा डोळा देखील या. महाराज म्हणतात त्याला. आता हे चंद्रभागेला पाहण्याचं फल झालं, चंद्रभागा वंदन करण्याचं फल झालं, तीर्थप्राशनाचं त्याच्यात आलं. चंद्रभागा डोळा देखील या. पाहिल्यानंतर आपण वंदन करतो, वंदन केल्यानंतर तीर्थप्राशन करतो, तीर्थप्राशन केल्यानंतर पुंडलिकाकडे वळतो आपण. अवघीच काय. आता आपण आहोत कुठं, चंद्रभागेत. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहोत, म्हणजे चंद्रभागा पात्रामध्ये आहोत. चंद्रभागा तीर्थ आहे आणि पंढरी या पंचक्रोशीचा जो भाग आहे, इंग्लिशमध्ये एरिया म्हणतात त्याला, बरोबर आहे का. तर जो भाग आहे पंचक्रोशीचा, त्याच्या आतला जो भाग आहे तो भूभाग आहे, भूगर्भ भाग आहे, त्याला क्षेत्र म्हणतात. क्षेत्र. आणखी ज्या ठिकाणी संत वसतात, वास करतात, संतांचा आश्रम जिथे असतो त्यालाही क्षेत्र म्हटलेलं आहे. कळलं का. आणि यालाही क्षेत्र म्हटलेलं आहे. 13व्या अध्यायात यालाही क्षेत्र. या देहाला पण क्षेत्र म्हटलं, कारण क्षेत्र म्हणजे जमीन बरं का. जिथे पवित्र जमीन आहे, पवित्र तीर्थ, आणि जे संत महात्मा पुण्य करणारे, भगवंताचं चिंतन करणारे, भगवंताची कथा करणारे, भगवंताची लीला करणारे, भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान जीवाला करून देणारे असे महात्मे जिथे राहतात, म्हणून ती भूमी अतिशय पवित्र. महाराज म्हणतात, अवघीच पापे गेली दिग. दिग म्हणजे नाही, अंतरा म्हणजे ती इतकी अंतरली. दिग म्हणजे दिगंबर. दिग म्हणजे वस्त्ररहित. भगवान भोलेनाथ दिगंबर आहेत. भोलेनाथ दिगंबर हे दुःख मेरा हरोरे बरं का. तर दिग म्हणजे नाही, ती पाप नाहीशी झाली. मग निश्चित कुठे गेली तर दश दिशेला पळून गेली, तिथून लांब गेली. भले निदान पंचक्रोशीच्या तरी बाहेर गेली. मग महाराजांचं प्रमाण आहे, पंचक्रोशीमध्ये पाप येऊ नशकेची कधी पुढं कैचे येते विधी, कैसे येते विधी, कैसी येते विधी, कैसी येते
पंचक्रोशीमधी पाप येऊ न शकेची कधी, कैची येते विधी निषेधाची वसती. पण पंढरीच्या पंचक्रोशीमध्ये आता त्याही जरी त्याला मृत्यू आला तरी त्याला त्याच्या पापाचं फल भोगण्यासाठी यमपुरीला जावं लागत नाही. महाराज म्हणतात पंढरीशी घड्याती त्याही मृत्यू तो जाय पतिताध्यपात. अलीकडे की थोडं तुम्ही गोळी द्या. दुराचार्या मोक्ष सुखाची वसती, गोळी बाळमूर्ती पांडुरंग. महाभारतामध्ये भीमाने अश्वत्थाम्याला आतत्याई म्हटले. 6 प्रकारचं पाप करणारा, तर अशा प्रकारचा पापी जरी पंढरीमध्ये त्याचं प्राणोत्क्रमण झालं तर तो पापापासूनही जन्ममृत्यूच्या दुःखापासून परममुक्त होतो. असं पंढरी क्षेत्रात मृत्यू आल्याचं महत्त्व आहे बरं का. आता काही ठिकाणी मरणमुक्ती वाराणसी म्हटलंय. वाराणसीत जाऊन काही लोक गेले महाराज, मृत्यू यावा. 100 कडव्याच्या अभंगामध्ये आहे, वाराणसी प्राणी मध्ये मरे, मरणाचे अंती राम म्हणे जरी, न लगे यमपुरी जावे तया, तयाशी उत्तम वसे नाम कंठी. काय उपदेश करी वाराणसी प्राणी, उपदेश करी विश्वनाथ कानी, वाराणसी प्राणी मध्ये मरे. भगवान पंचक्रोशीत त्या वाराणसीला गेल्यानंतर भगवान शंकर येतात, त्याच्या कानात रामनामाचा मंत्र सांगतात आणि त्याला पापमुक्त करतात. पण तिथं मरावं लागतं महाराज, तिथं मरावं लागतंय. इथं मरण्याची गरज नाही. रोकडाची राही देल मरता मोक्षू. पंढरी पाहिल्यानंतर मुक्त होतो. आता स्नान चंद्रभागा डोळं पाहणं लांबच राहिलं. पंढरी पाहिली, फक्त डोळ्यानं पाहिलं. पंढरी पंढरी जाऊ द्या, पाहायचं राहू द्या. म्हणता पापाशी मोहरी. फक्त पंढरी शब्द 3 अक्षर नामाचा उच्चार मुखातून झाला तर पापमुक्त जीवात्मा होतो. मग आता हे पुढचं किती पुण्य आहे महाराज. चंद्रभागा डोळा अवघीचं पापे या पंचक्रोशीत नाही, 8 दिशेच्या पलीकडे. मला एकाने विचारलं 8 दिशेच्या पलीकडे म्हणजे कुठं जातात? पृथ्वीच्या पुढे जातात असं सांगितलं. आम्ही जुन्या लोकांचं चिंतन ऐकलं आणि कधी कधी ग्रंथही पाहिले. त्याच्यात सांगितलं की 8 दिशेला पळून जातात कुठं? समुद्रात जातात म्हणा. दुसरा ठाव कुठं आहे त्याला? पृथ्वी समुद्रामध्ये आहे, समुद्राला वेस्टर्न पृथ्वीच आहे. मग पृथ्वी सोडून जातात कुठं? समुद्रात जातात. समुद्रात शक्ती आहे त्यांना नष्ट करण्याची. बघा मध्ये सूर्यप्रकाशात किती शक्ती आहे. समुद्रातलं खारट पाणी बाष्पीभवन होताना सूर्यप्रकाशात इतकी शक्ती आहे. खारटपणा खाली ठेवतं आणि गोडपणाच वर नेतं. तसं संत हे सूर्य आहेत. संतांचा उपदेश म्हणजे तीव्र वैराग्य आहे आणि त्या वैराग्यामुळे पाप नष्टच होतं महाराज, नष्टच होतं पाप. म्हणून इथे पाप राहत नाही. तुकोबराय म्हणतात पाहिलं ना चंद्रभागा पाहिली, पापमुक्त आहे. चला पुढं. अवघीच पापे गेली दिगांतरी. 8 दिशेच्या पलीकडे गेली. कुठे गेली सांगता येत नाही. गेलं ना ते कुठे गेले त्याचा शोध करायचं कारण. गेलं बरं झालं. पाप पळाले पाप पळून गेले. वैकुंठ पंढरी देखलिया. हे भूवैकुंठ आहे, अधिक अक्षराने एका आणि भूवैकुंठ म्हणे तुका. या पंढरी क्षेत्राला पाहिल्यानंतर वैकुंठ पंढरी देखलिया, अवघीच पापे दिगंतरा गेली. चला पुढे. पुंडलिकरायाचं दर्शन केलं. अवघिया संता एक वेळ भेटी. जगामध्ये संत काही थोडेच का महाराज? तीर्थावळीत नामदोराय म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, ऐसे अपार भक्त आहेत भूमंडळी, किती लागावळी असेल त्याची, किती लागावळी असेल त्याची, किती लागावळी असेल अपार भक्त आहेत भूमंडळी, ऐसे अपार भक्त आहेत भूमंडळी, ऐसे अपार भक्त आहेत भूमंडळी, ऐसे अपार भक्त आहेत भूमंडळी, किती लागावळी असेल त्याची, किती लागावळी असेल त्याची, किती लागावळी असेल. ज्ञानोबराय म्हणतात. त्याच्या पुढचं चरण आहे, परिणामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, फार साधुक्ती रूपम. असं ज्ञानोबराय म्हणतात. किती भक्त आहेत. त्या सर्व भक्तांचं दर्शन
प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी ज्याची त्याची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी किंवा रमे तेथे मन क्रीडा करू, तिथं सर्व ठिकाणी भक्त आहेत. मग आम्हाला तिथे जाणं होईल का? नाही जमत. म्हणून पुंडलिकाला काय म्हटलंय? भक्तराज म्हटलंय. भक्तराज. भक्तांचे कोण आहेत ते? राजे. संतांचे कोण आहेत ते? राजे. मग सर्व संतांचे संत मुकुटमणी संत कोण आहेत? तर पुंडलिक आहेत. तर सर्व संतांची भेट होणं, सर्व संतांचा आशीर्वाद प्राप्त होणं, पुंडलिकरायाचं दर्शन झाले की सर्व संतांच्या आशीर्वादाला आम्ही प्राप्त होतो. म्हणून अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिका दृष्टी देखिल्या किंवा पुंडलिक दृष्टी देखिल्या, हस्तलिखिताला पुंडलिका दृष्टी देखिल्या असं आणि ते योग्य आहे मला. शेवटी तुकोबाला सांगतात आपण जन्माला आलोत, हा जन्म ज्याच्या प्राप्तीसाठी दिला, ज्याच्या प्राप्तीसाठी दिला, भले प्रत्यक्ष आत्मत्वानं नाकाप्राप्ती होईना, पण मूर्त स्वरूपाने जरी त्याची भेट झाली किंवा त्याला पाहिलं तरी पण आम्ही पापमुक्त होतो. म्हणून शेवटच्या चरण म्हणतात तुका म्हणे जन्म तुका म्हणे खरी खेप त्याची. पूर्वार्ध आठवतं? जी हरिसंग केला संसारी, तुका म्हणे खरी खेप. खेप हा जुना शब्द आहे. येणं जाणं किंवा एखाद्या गाडीत आपण माल भरला, एक खेप टाकली, दुसरी हे शब्द बोलायलाच महाराज, दुसरी खेप टाकली. पुन्हा दुसरा शब्द आहे खेटा. खेटा खेटा माहीत आहे का? ते आपल्या वारकरी संप्रदायात नाही, ते शाक्त संप्रदायात आहे. अंबाबाईला जाणं, कुठल्या देवीला जाणं त्याला खेटा केला म्हणतात. हां, आणि खेट पण आहे, खेप पण आहे. संत वाङ्मयामध्ये हे शब्द आलेत. आम्ही जन्माला आलो, कशासाठी आलो? आम्हाला भगवंताने जन्म का दिला? तर भगवंतानी या 184 योनीमधून आपण फिरत आलो. एकतर नर शरीर प्राप्त होणं कठीण आहे महाराज. कोणाला नर शरीर प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. नाथ महाराज म्हणतात नरदेह निदान लागले हाती. आपलं नरदेह दुर्लभ जाणारे, दुर्लभ हो मनुष्य देहो, देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शना. एकतर नर शरीर मिळत नाही, मिळाल तर भरतखंडात मिळत नाही महाराज. आता मला असं म्हणावं लागेल की इंग्रजाच्या त्या अमेरिकेमध्ये भगवंताचे पूजन, गायीचं पूजन चाललंय आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळे इंग्रजी आचरण चाललंय महाराज. बरोबर आहे राजा भाऊ? तुम्हीच पॅन्ट घालून आले आहेत म्हणून म्हणलं. निदान कीर्ताला येऊन आपलं वय किती आहे काय सांग? तुम्हाला कोण म्हटलं हो आपला पोशाख करू नका असं कोण म्हटलं? बघा, आम्ही कधी कधी म्हणून आम्ही सांगतो, सासूबाईने काय भरून न्या म्हणलं तर ह्याच्यात किती भरून नेता येतं बघा. हे पुष्कळ भरून नेता येते. पॅन्टमध्ये काय भरावं मला? पुण्याच्या कडेला आपलं देहूकर परंपरा आहे सगळी. पूर्वी महाराज जुने लोक, मी तर विजारीचा माणूस पाहत नव्हतो फडावरती. आता सगळे बघा हे विजार घालून. येऊ नका तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला मी धोतर देतो, पैसे मागत नाही तुम्हाला, चांगली देतो, माझ्यापेक्षा चांगली देतो, या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. ज्याच्यासाठी जन्म दिला, ज्याच्यासाठी हा देह दिला, ते कार्य सफल झालं. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताच्या प्राप्तीसाठी या मनुष्य शरीराचं नियोजन आहे. म्हणून नारद वसुदेव संवाद भागवतात आहे. नारद आल्यानंतर वसुदेव उवाच दुर्लभो मानुष्य देहो. आताच म्हटलं देहिना एकतर नर शरीर प्राप्त होत नाही, झालं तर महाराष्ट्रामध्ये नाही,
साधूच्या जवळ होत नाही, साधूच्या कुलात होत नाही. आणि जरी साधूच्या कुलात झाला, बाप कीर्तनकार आणि पोरगा डिस्को डॅन्सर आहे महाराज, काय उपयोग जन्माले होते. जन्म तिथे मिळा. तुकोबरा म्हणतात हरिदासाच्या घरी मज उपजवा, म्हणून पंढरी उपजावे संसारी. प्रत्यक्ष श्री हरी उभाशे, याच्यासाठी जन्म दिला. तुम्ही आलात, एकतर संत कुठं जात नसतील महाराज, कुठेही फिरणारे संत नाहीत. आज माझ्या चिंतनातला अभंग आहे, तरी का नेन ते होते मागे ऋषी, की हिया लोकाशी दुराविले. ओळगती जयाष्ट महासिद्धी, ते या जनबुद्धी नातळती. हाती वाचराणांतरी केला. कुठं प्रमाण लावायचे महाराज. आज आम्हाला समाज बघितला, समाज ज्ञान गेलाच असतो महाराज, समाज काही शान आहे का. पण त्याच्या पुढं हे इतकं खोलतेच सांगणारे बोलायचंच का आपण त्याची टीका करू नये. पण खरं विषय आहे महाराज, जनसंपर्क आणि जनमान्यता. आपण सर्वांनी, मी उपदेशक नाही, विनंती करतो, चिरंजीव पद 3 वेळा वाचित जा रोज, 3 वेळा, 3 वेळा, 1 वेळा नाही, त्रिकाल वाचत जा. संध्या नाही केली तर चालेल, पण चिरंजीव पद वाचणं म्हणजे संध्या आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. बरं, देह मिळालाय, चांगला आहे, हातपाय चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत. बघा काही लोकांचे डोळे, काही लोकांचे डोळे त्याला 4च दिसतं, काही लोकाला असं वरच बघतात, त्याला वरचंच दिसतं, असं वर भावल्या असं करत चालतं. मग आपण पाहावं, त्याच्यापेक्षा मी चांगला आहे ना, माझे हात चांगले आहेत ना, माझे पाय चांगले आहेत ना, मी टाळी वाजवू शकतो ना, मी चालू शकतो ना, मी प्रदक्षिणा करू शकतो ना. माझं एके ठिकाणचं कीर्तन मन झालं, सुनील माने का, अहो महाराज लोकांच्या दारात तुळशी आहेत, त्याला मंजुळा वाळलेले आहेत. आणि काय सांगता तुम्ही मग, अतिप्रिय आवडे तरुण तुळशी माला कंजनम कंजनेत्रम सदैव घवलासम विठ्ठलम चिंतयामी. हे सांगण्याला न्यून्यता येते महाराज. कृत्यकृत्यता नाही, सार्थकता नाही. त्यावेळा सार्थकता होती मनुष्य शरीराची, जन्माची सार्थकता त्यावेळा होते. जन्मालियाचा लाभन पद्मनाभदर्शने. जन्माला आल्यानंतर ज्याच्यासाठी जन्म दिला त्या प्रभूचं दर्शन झाल्यानंतर तो कृतकृत्य झाला. तुकोबरांच्या त्याला पाहिलं ना, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. मग तो कसा आहे, तो पहावा एकविध, दर्शनाची कार्यसिद्ध, असे सांगणारे संत लागतात. नारद म्हणतात तुम्ही भेटलात ना, बस धन्य दिवस आहे. एक तर मनुष्य शरीर दुर्लभ, त्या तत्रापि दुर्लभ म्हणणे त्यापेक्षा दुर्लभ संतांची भेट आहे. त्यापेक्षा दुर्लभ संत जवळ असतात, कुटुंबात आहेत, बंधू रूपाने आहेत, वडिलाच्या रूपाने आहेत, बहिणीच्या रूपाने आहेत, पत्नीच्या रूपाने आहेत. आई वडिला, तुळशीदासांच्या धर्मपत्नी संत होत्या महाराज, संत होत्या. नामजोरायचं कुटुंब, नामयाचे कुटुंब चांगा वटेश्वर, एका जनांनी विस्तार मुक्ताईचा सर्व संत होते. किती पंढरीच्या लोकाला कळाले नाही, कळाले महाराज. म्हणून एका कविता आहे, पानी जलता है दूध जलने के बाद, और संत समजता है जाने के बाद म्हटले. मग गेल्यानंतर समाधी काय, उत्सव काय, मग त्याचे सप्ते काय, बोलायचंच काम नाही. असताना जगद्गुरु तुकोबाला किती त्रस्त केलं. पहा महाराज, मीराबाईला किती त्रस्त. मीराबाईला त्यांचे 2 तुकडे केले होते महाराज, तुकडे केले 2. राणाने, त्यांचं म्हणाय, राणाने विष दिया मानो अमृत पिया. त्याचं दुःखच मानलं नाही त्याने, कारण ते म्हणतात देव ठेविल तैसे राहावे, समयाशी साजर व्हावे. आणि असं राहतात, मग त्याचा दुःखाचं रूपांतर सुखात होतं. सुख होईल दुःखाचे. वसुदेवाने म्हटलं, तुम्ही मला ब्रह्मज्ञान द्या. नारद म्हणतात तुमच्या घरी ब्रह्म जन्माला आले, अवतीर्ण झाले, ते तुम्हाला ब्रह्मज्ञान देत नाही का. अरे बाबा, मला मान्य आहे ते, आम्ही ते जन्माला यावं म्हणून एका अंगठ्यावर उभारून 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. सुतपा पृष्णीच्या अवतारात, पृष्णी आणि सुतपा म्हणजे वसुदेव देवकी पूर्वजन्मातली. मी ब्रह्मज्ञान विचारलं की ते म्हणतात बाळ कुठं बापाला ब्रह्मज्ञान सांगत असतं का. त्याच्यासाठी संत पाहिजे, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. मग म्हणून मी तुमची भेट झाली, आज धन्य दिवस आहे, दुर्लभ आहे, तुम्ही मला भेटलात, मला ब्रह्मज्ञान सांगा. सांगितलं म्हणा त्याने. पण वसुदैव उवाच आहे, दुर्लभो तत्रापि दुर्लभ म्हणणे. मनुष्य शरीर दुर्लभ आहे,
आपल्या हातात नाही महाराज. ज्ञानोबाई त्याचं उत्तर देतात. पाप पुण्य समान सवी जय पावी जय कर्मभूमी. थाप टाकलं. पूर्वजन्मात तुम्ही कुठल्या यवणीचा असाल त्या यवणीत. कुत्र्याला पाप पुण्य कळतं का? डुकराला कळतं का? जाऊ द्या, गायला तरी कळतं का? गाई कळत नाही महाराज. जिथं खातात तिथं त्यांचा सगळा विधी होतो. म्हणून त्याला पाप पशु काय पाप पुण्य हे जाणते. मानसाया विरुती ठाऊक्या पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगिती काय उपजत मरती. बहिरांत होती पांगुळमुखी नरदेह निदान लागले हाती. मग त्याच्या हातून पाप पुण्य व्हावं समान आणि मग नर शरीर प्राप्त. बर ते जरी पाश्चात्य देशात नाही महाराज. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. त्याही माझी विवेकवर्ती. याच्यात खालची ओळ येते. त्याचा वशीवर्ती मी परमात्मा. भगवान म्हणतात त्याही माझी. भरतखंडात जन्माला आलेत परमभाग्य. पण विवेकवर्ती सद्विचार स्वतःचं ज्ञान ज्याला झाले असा महात्मा अतिशय दुर्लभ आहे. म्हणून संतांची भेट होणं अतिशय दुर्लभ आहे. तुम्ही मला भेटलात. मग त्यांनी त्याला ज्ञान दिलं. भगवंताचं दर्शन आत्मत्वानं झालं. तसं विटेवरच्या भगवंताचं दर्शन आत्मत्वानं व्हावं. ते हे समचरण साजिरे विटेवरी किंवा आनंद आद्वय नित्य हे आत्म्याचं लक्षण आहे. निरामय जे का निज ध्येय योगियाचे शून्य ब्रह्म मुक्तात्मा परिपूर्ण. तुका म्हणे सगुण भोळ्या अम्मा. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. असा देव पाहिल्यानंतर मग तिथं भेद गेला. जीव जडाचा जीव देवाचा जीव विश्वाचा भेद गेला. काय सगळं अभेद स्थिती निर्माण झाली. त्याला म्हणतात देवाचं दर्शन. हे ती देवाचे दर्शन सदारा हे समाधान. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखिल्या अवघीच पापे गेली दिगांतरी. वैकुंठ पंढरी देखिल्या. आज कर्नाटकाला चालत काय सगळं. अवघीत तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखिल्या. अवघीच म्हणजे काय? जेवढी पृथ्वीवरती तीर्थ आहेत तेवढी तीर्थे. पाताळी प्रवेशली भोगावती समाधीचा अभंग वाचा. तर त्या सर्व तीर्थापेक्षा उच्चांकाचं तीर्थ शास्त्र असं सांगतं. ज्या तीर्थामध्ये तुम्ही राहता त्या तीर्थाचं महत्त्व आवडीनं वर्णन करणं त्याच्यात पुण्य असतं. म्हणजे या तीर्थाचा महिमा गायला म्हणजे बाकीच्या तीर्थाला निन्यता आले असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. तर चंद्रभागा काय? तीर्थ आहे. चंद्रभागा सरोवर आहे. चंद्रभागा तीर्थ आहे. भीमा नदी आहे. आणि ही तीर्थ विशेष का? या तीर्थाचं विशेषत्व का? तर हे अनादि आदी आहे. कधीपासून आहे? नामजोड्या सांगतात. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. होती चंद्रभागा. होती चंद्रभागा. होती चंद्रभागा. आदि रचिली पंढरी. आदिरचिली पंढरी. जेव्हा नव्हते चराचर चरण आचरण तेव्हा होते पंढरपूर. तर पंढरी क्षेत्र म्हणजे क्षीरसागराचा केंद्रबिंदू आहे. म्हणून येथून हे अवतार सर्व अवतार इथून झालेले आहेत. रामकृष्णाचे जे अवतार ते इथून झालेत. शेषशाहीवरती झोपलेत पण हातात सुदर्शन आहे. सुदर्शनावरी मनाने अविनाश पंढरी. आदि रचिली पंढरी. नाशिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. म्हणून पंढरी क्षेत्र श्रेष्ठ. जेव्हा नव्हती गोदागंगा चंद्रभागा होती म्हणून चंद्रभागा श्रेष्ठ. जाऊ द्या. इतरत्र तीर्थ भारतवर्षामध्ये
3.5 कोट तीर्थ आहेत महाराज. किती तीर्थ आहेत? 3.5 कोट तीर्थ आहेत. सर्व तीर्थाला जाणं होतं का आम्हाला? नाही होतं का? ते बोर्ड लावतात सर्व तीर्थ बारंबारावर गंगा सागर एक बार चला. पण ती गाडीत बसून नाही, चालत झक मारायचंय महाराज. चालत जायचंय चालत. लोकाला पंक्ती मागत पण नाही, आपलं खातच जायचं, मग तीर्थाचं फल मिळते. माझा अनुभव सांगतो मी बरं का. मला येडशीकर भाऊ म्हणायचे, स्वतःच खाता का? आहे ना आपल्याकडं खायचं, नसल्यानंतर भिक्षा करा. नसल्यानंतर भिक्षा करा. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. कोपी नीट घाल, कोठेही चित्ताशी नसावे बंधन. हृदय नारायण साठवावा, स्वकष्टार्जित मिळवावा. तो चिकरा सापुला. तीर्थाचं निश्चित फळ मिळतं महाराज, निश्चित फळ मिळतं. मग आता तुम्ही विचार करा, 3.5 कोट तीर्थाला जाणं होतंय का? 3.5 कोट तीर्थ आहेत. कशासाठी? 3.5 कोटी प्रकारची पापं पण आहेत. मग ती पापं कुठं आहे? तर आपल्या जवळच आहेत. त्यांचं घर आपल्या जवळच आहे त्या पापाचं. ती दुसरीकडे कुठं नाही. आपल्या अंगावरती 3.5 कोट रोम आहेत. रोम आणि ते त्या पापाला बसण्याचं घर आहे. म्हणून आम्ही जाऊन त्या तीर्थात स्नान केलं की आमचं पाप त्या तीर्थात लिप्त होतं. आमचं पाप तीर्थे बाह्य मळक शाळे कर्मे अभ्यंतर उजळे. बाह्य तीर्थ असताना ते आम्ही पवित्र होतो तीर्थाला. एके ठिकाणी तीर्था जाऊन या तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले. अंतकरणाची शुद्धी व्हायची असेल तर गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, अशी पदे एकत्र जेथे होती. स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. शांती क्षमा यमुना सरस्वती, अशी पदे एकत्र जेथे होती. स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. संध्या संध्या माझा गेला, संध्या माझा गेला, संध्या माझा गेला, संध्या माझा. म्हणा जोरात. यमुना सरस्वती, अशी पदे एकत्र जेथे होती. स्वानुभवे झाली संध्या, झाली संध्या, माझा गेला, माझा गेला, संध्या माझा गेला. सत्य हा निवृत्ती नाम संध्या. श्री गुरूंची कृपा परिपूर्ण होणं म्हणजे खरं स्नान. आणि ह्या स्नानाने पापाची निवृत्ती होते. मला सर्व तीर्थाला जाणं होत नाही, जाऊ द्या. सर्व तीर्थाचा राजा समुद्र आहे, समुद्राला जा. समुद्रात पण स्नान करावं लागते. समुद्रात काय करावं लागतं? स्नानच करावं लागतं. तीर्थराज समुद्र आहे. 3.5 कोट तीर्थाचं स्नान, समुद्राचं स्नान केल्यानंतर होतं आम्हाला. पण महाराज म्हणतात चंद्रभागा डोळा देखील, चंद्रभागा डोळा देखील, चंद्रभागा डोळा देखील, चंद्रभागा डोळा देखील. तीर्थे घडती एक वेळा, गीत तीर्थे घडती एक वेळा, गीत तीर्थे घडती एक वेळा, तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखील, चंद्रभागा डोळा देखील, चंद्रभागा डोळा देखील.
पाप जातं महाराज, पण पाप करण्याची वासना जात नाही लवकर. पाप जातात म्हणून स्नान केल्यानंतर पाप जातं, पुण्य होत नाही. पुण्य नाही होत. तुम्हाला काय अक्कल आहे का? पुण्य होत नाही म्हणता. नाहीच होत महाराज पुण्य. ज्ञानोबराय सांगतात, मी म्हणत नाही. स्नान दान घडे श्रेष्ठा, त्याला दान करावं लागतं, मग पुण्य होतं. स्नानानं पाप जातं. आणि आमचं काय होतं बरं का, आमच्या ह्या पंढरपूरच्या कडचे लोक कधी दान कोणाला करत नाहीत. माझा अनुभव सांगतो. चुकून खिशात हात घातला जातो. आमचे पूर्वज म्हणायचे, गुरुदर्शन, संत दर्शन, देवाचं दर्शन, काही तर द्या मला. रिकाम्या हातानं करू नये. रिक्त हस्ते जाणं जाऊ नये. त्यातल्या त्यातलं इस्टेटवाला तर फुकटच तांब्या घेऊन पंक्तीला असतो पहिल्यांदा. हा इस्टेटवाला पहिल्यांदा पंक्तीला. मी टीका करत नाही. स्नान केले की दान करावंच लागतं. वासुदेव असतात ना, त्याला दान करा. मी मला वाटतं काल बघितलं लक्ष्मण तुम्ही दान केलेलं, आता इथून दान करीत राहायचं. आम्हाला नका देऊ. काय 5 रुपये असेल तर की घाटावर वासुदेव नसतात काही वेळेला, घाटावर भिकारी असतात, त्यांना द्या, काहीतरी द्या. स्नान दान, स्नानानं पाप जातं आणि दानानं पुण्य होतं. मग दानाचे प्रकार आहेत. अन्नदान करा, वस्त्रदान करा, वासल अधिकार संपत्ती असेल, सुवर्णदान करा, चांगली भरभरी वस्त्रदान करा, भूमिदान करा. नाथ महाराजचा एक स्वतंत्र अभंग आहे, आता वेळ संपली. अन्नदाने होशी काय हां बघा बरं, मला काय याची पाहिजे माहिती आहे. पृथ्वी दाने होशी भोपाळू, पृथ्वी दाने होशी भोपाळू. भोपाळू भोपाळ म्हणजे कळलं का? राजकुलात जन्म येतो, भिकारचोटच्या कुळात जन्म येत नाही महाराज. म्हणून जमीन दान करावी, भूमिदान म्हणून राजे लोक दान करायचे जमीन. आता आम्ही महाराज काही मठावरती कब्जे, मला म्हणतात महाराज तुमचा मठ आम्हाला उतरायला द्या, आमचा कुलूप लावून राहू दे. आम्ही कोणाला उतरायला देत नाही, कारण तो राहिला की ती जात परत निघत नाही लवकर. त्याला कनकदान एकांती सोजवळू, सुवर्णदान केलं. जे माणसं शरीर बांधा चांगला आहे ना, त्यांनी सोनदान केलं असतं महाराज, की त्याचं लक्षण आहे. यथा धूमो तथा अग्नी, लक्षणवान करायची सिद्धी होते. अन्नदान करणं आला. मंदिरदाने भूमी पालकी, मंदिरदान केलं, पालखीत बसण्याचा योग येतो. काही म्हणले विमानात तू बसला काय आणि ती पवार बसला काय, एकच की बरलं. विमान कधी पडत सांगता येत नाही महाराज. तर पालखी पालखी गोपीचंदन दाने ब्राह्मण पण, ब्राह्मणांच्या कुळात जन्माला येत नाही तो, पण ब्राह्मण पण म्हणजे ज्ञानदान करण्याची शक्ती प्राप्त होते, म्हणून ते दान करीत. पंढरीत आल्यानंतर कुठल्याही तीर्थात तुम्ही जा, स्नान केले की दान करा, स्नान केले की दान करा. लोक स्नानाला जाताना बरोबर काही घेऊनच जात नाही, चपल्या घेऊन जातात तेवढ्या. पायात चप्पल घालणे आणि येणे स्नानाला. का तर सांगण्याला किंमत राहत नाही मला. सांगणाऱ्या माणसाने हे पाळलं पाहिजे. किती कवन पडेल, मी पाहिलं आहे मला. तुम्हाला कोणाला माहीत नाही, मालकाला माहीत आहे. त्यांच्या आजीच होत्या गुरुवर्य सोपान काका महाराज, त्यांच्या पहिल्या मंडळी. त्यांचं नाव अभय, तुम्हाला माहीत आहे. शितोळे दाजी सांगवीचे, त्यांच्या सासूबाई. मी अंबाबाई पटकनाजवळ भजन करून बाहेर पडलो. एकादशी होती, वैशाखच वारी होती महाराज. आणि अभय गाडीतून उतरल्या खाली, पायात चप्पल नव्हती महाराज, आणि प्रदक्षिणेला चाललं. मी विचारलं अभय कुठं चाललं? काय म्हणलं माहिती आहे, गळ्यात तुळशीचं लाकूड आहे, प्रदक्षिणा केल्याशिवाय पाडी कसं प्यायची, म्हणून त्याच्या कुळात जन्माला घालावं देवाने. वय झालेलं आहे, अंगाला घाम सुटलाय सगळा, ऊन इतकं कडक, वैशाखात ऊन असतंच महाराज. वय 70च्या पुढं आहे, 70-75च्या घरात. मी तेव्हा लहान होतो, पण प्रदक्षिणा केली उन्हात ना. त्याला म्हणायचं पंढरीचा नेम, नामा म्हणे धन्य जन्म, ज्याशी पंढरीचा नेम तया अंती पुरुषोत्तम, जीवे भावे न विसंबे, म्हणून पंढरी उपजावे संसारी, प्रत्यक्ष श्रीहरी. म्हणून चंद्रभागेला पाहिल्यानंतर कोटी तीर्थाचं स्नान होतं. कोटी रोमामध्ये जे पाप बसलेले असतात ती पाप निघून जातात. अवगीत तीर्थे घडती एक वेळा. तीर्थ म्हटल्यानंतर ते पवित्र आहेत, आणि तीर्थ ते पवित्र आहेत, पापमुक्त आहेत. ते आम्हाला पापमुक्त करतात, म्हणून आमच्या ठिकाणी असलेलं पाप राहतच नाही. तीर्थ प्रश्नानं
पाप करण्याची वासना होत नाही, पाप जाईल, परंतु अंतःकरणात पाप करण्याची. एक भागवतातला छोटा दृष्टांत आहे. परीक्षिती राजाला नरकाचं वर्णन सांगितलं, कोणतं पाप केलं की कुठला नरक प्राप्त होतो. परीक्षित राजे झाले महाराज, गुरुजी मी पाप नाही करत, मी पाप करत नाही. तुमचं ऐकलं नाही, माझ्या पूर्वजांनी माझ्या बालपणात बालकडू मला दिलेलं आहे. कारण शुद्ध बीजापोटी भळे रसाळ गोमटी. कारण प्रत्यक्ष दर्शन. परीक्षितीचं नाव परीक्षिती नाही महाराज. महाभारतामध्ये विष्णुरात त्यांचं नाव आहे, विष्णुरात. पण प्रत्यक्ष भगवान गर्भामध्ये रक्षण केलं म्हणून त्यांचं नाव परीक्षित आहे. मी पापाला भीतोय, पाप करत नाही, परंतु पाप करण्याची वासना जात नाही म्हणले माझी. मग गुरुजीने सांगितलं घाबरू नको, तुला पाप करण्याची वासना नष्ट करण्याचं साधन सांगतो. काय सांगा गुरुजी? तर म्हणले प्राण समर्पण कर. प्राण समर्पण कर म्हणजे काय आत्महत्या कर तसं नाही. प्राण म्हणजे श्वासच. श्वास घेताना आणि श्वास सोडताना माझंच चिंतन कर, माझंच चिंतन कर. मग तुकोबारा देवाला म्हणतात देवा प्राण प्राण समर्पिला आम्ही, आता उशीर का स्वामी, तुम्हाला प्राण समर्पण केलं आम्ही. आमची वृत्तीच राहील नाही बाकीच्या याच्या. श्वास घेताना तुमचं चिंतन, श्वास त्याला आजपाजप म्हणतात. म्हणजे अनोमरांचा आजपाजप चाललेलाच आहे, पण आमची स्थिती, आमची स्थिरता त्या ठिकाणी आजपा जपणे उलट प्रणाचा ते मनाचा निर्धार असे. मन तिथं स्थिर राहतं, स्थिर राहत नाही, ते चंचल आहे. म्हणून प्राण समर्पण कर. प्राण श्वास घेताना प्राण श्वास सोडताना माझं चिंतन कर. किंवा नारो म्हणतात शत्रू का मित्र व्हावे माझी याची. शत्रू झाला तरी शिशुपाळाला, रावणाला, कंसाला भगवंताने मुक्तच केलं. म्हणून आपल्याकडे पाप करण्याची वासना तीर्थ प्राशन विधीनं जातात. चंद्रभागा डोळ्यानं पाहिल्यानंतर पाप जातात, स्नान केल्यानं पाप जातात. नवे नवे नामदोरा म्हणतात चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रानो, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची. आलाबाला. आता आलाबाला शब्दाचा अर्थ इडापिडा. इडापिडा शब्दाचा अर्थ आता इडापिडा राहिलं आहे. आता काय राहिलं मी सांगू शकत नाही. आलाबाला शब्दाचा अर्थ आणि इडापिडा एकच आहे की असं करायचं ना असं करायचं. कारण तुझं पाप माझ्याकडे येऊ दे, तुझं दुःख माझ्याकडे येऊ दे आणि माझं सुख तुला जाऊ दे, असा त्याचा अर्थ आहे. की दुःखविना चित्त तुझे नारायण, तुला दुःख होणे आम्हाला झालं तरी चालेल. राधेला उद्धवाने नारदाने सांगितलं देवाने चरणरज मागितले, देव आजार आहेत, मग भक्ताचे चरणरज पाहिजे. राधा म्हणेल तुम्ही जवळ नव्हता का भक्त, तुम्हाला काय झालं, तो रोग आला होता का तुम्हाला द्यायला चरणरज? त्यांचा अधिकार आहे, मी असं ऐकलंय बरं का, म्हणून सांगतो. मग नाही राधे माझे चरणरज देवाला दिल्यानंतर मी कुठल्या नरकात जाईन, काय धाडच आहे महाराज भक्ताचं. घ्या माझे चरणरज, मी 1000 जन्म सुखानं नरक भोगीन म्हणले. सुखान देव बरा होते ना, मग मला हरकत नाही ना, मी दुःख भोगीन. माझा देव सुखी होतोय ना, मग मला दुःखातच सुख होते. तसं सर्व दुःख नष्ट होते, सर्व पाप नष्ट होतात. असं क्षेत्र पाप मुक्ती काय म्हणते महाराजांनी, महामुक्ती क्षेत्र विख्यात पंढरी. तीर्थावळीत प्रमाणे विख्यात पंढरी महामुक्ती क्षेत्र भूमीवरी, विख्यात पंढरी गोवैकुंठ, याला महामुक्ती क्षेत्र म्हटलंय. म्हणून अवघीच तीर्थे घडते एक वेळा किंवा अवघे जन पाप नासे. आता वेळ झाली. ते हे असे पंढरी, काय पंढरी चंद्रभागा पुंडलिक प्रदक्षिणा पंचक्रोशी, भगवंत नामदेव पायरी, सर्व संत तुमच्या अवघ्या पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. म्हणून अवघीच तीर्थ अवघे जेणे पापनाशी ते हे असे पंढरी. पंढरीला जा, ते कसं जा, गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, अवघी सुखाचीच राशी, सुखाची रास नाम परमात्मा पुंडलिकाशी ओळली. ओळला म्हणजे प्रसन्न झालेला आहे, पुंडलिकासाठी आलेला आहे. काय द्वारकेचे केने आले याची ढाया, पुढे भक्त राया पुंडलिकाने देवाला सांगितलं, देवा कलहाचा काल आहे, कली काल आहे,
लोक पापाचरण करतील म्हणून इथं दर्शन मात्रानं तुम्ही त्याला मुक्त करा बरं. इतर युगातलं वेगळं साधन आहे पण या कलियुगामध्ये पंचमहापातकी विश्वासघातकी ज्याशी यमाजी की गांधी येले ऐशा पत्यता पतिता करी रे सना देवा यांचा उद्धार कर. उत्तरी काशे मूढ पापी जैसे तैसे पुंडलिका दिलावर करुणा करे. तुका म्हणे खरे झाले म्हणून कान्होबारायने म्हणलंय भला पुंडलिक भला महिमा नवजाय वर्णिला दगा देऊन अवघ्याला साठविले अविनाश पुरुष. पहिलं चरण काय कोण या पुरुषार्थाची गती आणि याला हातो हाती पुढं लहाद पृथ्वीपती महिमा अद्भुत वर्णिली भला पुंडलिक भला महिमा नवजाय वर्णिला दगा देऊन अवघी आला साठविले भला भला पुंडलिका मानलाशी जनलोका कोण्या काळे सुखाईचा कोण पावत नातुडे जो कोणे परीन उभा केला विटेवरी अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखिल्या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. जन्मा आल्यानंतर आम्ही कृतकृत्य झालो. बस आमचं इतकं दुःख जन्मा येणं म्हणजे काही साधन नाही महाराज. किती दुःख आहे ते दुःख भोगलं कशासाठी आजीवरी आम्ही भोगले वाईट आणि साधिले आवी म्हणजे सुख जन्माला आलो ज्याच्यात साठवलं ते कार्य सफल झालं कृतकृत्य झालं म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या अवघीच पापे गेली निरांतरी वैकुंठ पंढरी देखील या ज्ञानेश्वर